नमस्कार बालमित्रांनो, बघा आपण नंबर वर्कमध्ये 1 to 100 पर्यंतचे स्पेलिंग पाठ करण्याविषयी बोललो होतो. म्हणजे 1 to 10, 11 to 20, 10 to 100. हो की नाही. आता त्याचा थोडासा पुढचा भाग बघणार आहोत. कारण तुम्ही पाठवलेले जेव्हा मी व्हिडिओ पाहिले त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की तुम्हाला टीन आणि टी याचा आवाजामधला फरक न समजल्यामुळे लिखाणामध्ये चूक होत आहे आणि पाठांतरालाही त्यामुळे चूक होते आहे. बघूया बरं काय फरक आहे. नंबर वर्क 2 बघा. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. बघा बाळांनो, इथे लाल अक्षरात 1 1 1 हे सारखं दिसत आहे. हो की नाही. आणि नंतर इकडे जर तुम्ही वर्ड्समध्ये बघितलं तर टीन TEEN सारखं दिसत आहे. कुठपासून? 13 पासून. मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं की 11 आणि 12चं स्पेलिंग आपल्याला पाठच करावं लागेल. परंतु हे बाकीचे स्पेलिंग कसं आपल्याला कमी वेळात लक्षात ठेवता येईल ते मी तुम्हाला दाखवून दिलं होतं. तर लक्षात घ्या, जेव्हा टीनचा उच्चार आपल्याला ऐकायला येतो याचा अर्थ तिथे 1 हा आधी येतो. उदाहरणार्थ 13 1 आधी आला, 14 1 आधी 4 नंतर, 15 1 आधी 5 नंतर, 16 1 आधी 6 नंतर, 17 1 आधी 7 नंतर, 18 1 आधी 8 नंतर, 19 1 आधी 9 नंतर. ओके. मग आता पुढे जाऊया. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. बघा इथे सुद्धा आपल्याला नंबर्समध्ये सारखे दिसत आहेत 0 आणि 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. इथे काय सारखं दिसत आहे? TY. मग ज्या वेळेस टीचा आवाज येतो त्यावेळेस हमखास त्या नंबरमध्ये 0 असतो. 20 म्हणजे 2 आणि 0, 30 3 आणि 0, 40 4 आणि 0, 50 5 आणि 0, 60 6 आणि 0, 70 7 आणि 0, 80 8 आणि 0, 90 9 आणि 0. ओके. आता बघा आणि 100 हे स्पेलिंग तर पाठच करावं लागणार आहे. बघा 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. इकडे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. बघा 11चा जो पाडा आहे त्यात 1 आहे आणि इकडे 10चा जो पाडा दिसतो आहे तिथे 0 आहे. मग लक्षात काय ठेवायचे? टीन टीन असा जेव्हा आवाज येतो तेव्हा 1 असतो आणि टी असा जेव्हा आवाज येतो तेव्हा 0 असतो. इतकं सोपं आहे लक्षात ठेवणं. म्हणजे मग तुमचं जेव्हा तुम्हाला नंबर सांगितले जातात तेव्हा नक्की काय आहे, टीन आहे का टी आहे हे एकदा लक्षात आलं की चूक होणार नाही. ठेवणार ना मग लक्षात. ओके. थँक्यू.